तो अमोल पाहायला मिळतोय. बरोबर पहिला चेंडू होता सेमीफायनलचा पहिला चेंडू घेऊन जाणार आहे. क्षेत्ररक्षक खाली येते बघूया झेल येते का आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर पहिला गडी गारद करण्यात यशस्वी झालाय तो मारा 11 संघ म्हणजे अक्कासत्वाच्या गोलंदाजी सुरेश क्षेत्ररक्षक करत झेल घेतो तो अमान असणार आहे आणि मात्र सागर बरतोय. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते ती महिला 11 संघाकडून. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते माया 11 संघाकडून पहिला बॉल आणि पहिला विकेट घेत असताना आकाश. थँक्यू. आपण बघायला गेलात तर 2 वर्षापूर्वी जो आपला सामना बघायला गेला सेमीफायनलचा ठराव होता आणि अक्षय निवाते दापोली संघाकडून खेळत होता आणि 6 चेंडूंनी 26 धावांवर मॅच येऊन टेकली होती आणि तो सामना जिंकून हा अक्षय निवाते आपल्या संघाला विजयी केलं होतं. तो अक्षय निवाते आता मात्र मायराईला संघ दापोलीकडून पुन्हा एकदा खेळताना दिसतोय आणि कमी वेळात तो भरपूर नावलौकिक करून आपल्या पालघर गावाचं सुद्धा नाव मोठं करत आपल्या संघाला आपल्या गावाचं नाव सुद्धा कुठेतरी अटके पार लावण्याचा प्रयत्न होता तो त्यांनी नक्कीच केलेला आहे. आता आपण बघायला गेला तर नक्कीच कुठेतरी एक स्पर्धा होती ती आयकॉन खेळाडू म्हणून खेळायला गेला होता तो म्हणजे गुजरातीत आहे. तिथे जाऊन सुद्धा त्यांनी एक मोठी ट्रॉफी मारली होती कारण लाखात प्राइज होतं. तोच अक्षय निवाते इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आकाश असणार नवीन फलंदाज मयूर मात्र शपथ करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा दुसरा षटका इथे मात्र कुठेतरी बॅट्समन आणि फलंदाजामध्ये पाहायला मिळतो तो कुठेतरी कामोटीचे तुम्हाला पसंत दिली पाहिजे. उत्कृष्टाची गोलंदाजी माहिला 11 संघाकडून 2 बॉल 2 विकेट हॅट्रिक चान्स आकाशच्या जगाचा हॅट्रिक चान्स येत असताना पाहूया. जर आकाशाने हॅट्रिक घेतली तर विश्वासाने येथे 100 मध्ये पारितोषिक लावण्यात आलं आहे. तसेच संदेश नाईक यांच्याकडे सुद्धा आकाशाच्या जगाचा हॅट्रिक करतात 100 मध्ये पारितोषिक आलेलं आहे. एका बाजूला असणार दापोलीचा संघ एका बाजूला आपण गेला तर हर्ष 11 संघ म्हणजे साताऱ्यातले सगळे खेळ खेळताना दिसतात. मात्र पहिले 2 चेंडूवर बघायला गेला तर मोठा धक्का आपल्याला म्हणता येईल की 2 चेंडूवर 2 विकेट आल्या. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आम्हाला होता त्या बाजूला क्षेत्ररक्षक होता म्हणजे वंडे होता. दोघांनी सुरेख असे झेलून नक्कीच कुठेतरी संघाला पहिल्या 2 चेंडूवरच फ्रंट फुटर आणून ठेवलं. 4 षटकांचा सामना असताना मात्र सागर आणि मयूर कुठेतरी माघारी परतले. इथे मात्र नवीन फलंदाज पुन्हा तर रिवर्सचा फटका अटेम्प्ट केला होता. पुन्हा एकदा पंचाकडे अपील येते. इथे मात्र कोणताही निर्णय येत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठेतरी फलंदाजाला पहिल्या 3 चेंडूवर जखडून ठेवण्याचा प्रयत्न होता तो मात्र आकाशच्या गोलंदाजीवर सक्सेसफुल झाला. आकाश सुद्धा कुठेतरी अतिशय सुंदर अचूक टप्प्यात चेंडू फेकून कुठेतरी आपल्या संघाला कुठेतरी तर पुढचा चेंडूचा खेळ बघायला गेला तर 4थ्या चेंडूवर जवळजवळ 1 धाव नक्कीच आलेली आहे. एकने धावसंख्येत भर पडणार आहे. धावसंख्या जवळ पोहोचते ती 1 धाव किती 1 धावेवर. आता मात्र 4था चेंडू साताऱ्यातून आलेले सुद्धा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. नक्की पुन्हा एकदा यापुढे चेंडू होता कुठेतरी सुंदर तटावून काढलेला. पुन्हा एकदा 1 धावेवर धाव फलक सरसवणार आहे. धावसंख्या जवळ पोहोचते 2 धावांवर. अतिशय सुरेख असा अनुभवाचा फायदा घेऊन हा केलेला गोलंदाज म्हणजे आकाश सक्कर आपल्या मायराईला संघाला कुठेतरी पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र फक्त वैयक्तिक कोट्यातला 1 चेंडू शेष असताना फक्त 2च धावा खर्च करताना सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अक्षय निवातीच्या नजरा सुद्धा लागले कारण सेमीफायनल त्याला चालू असताना तुम्ही स्ट्राईक एंडला येणार आहे. वैयक्तिक कोट्यात पहिलं सलामीर म्हणून येणार आहे आणि किती धावांचा डोंगर 4 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर उभं राहणार आहे हे नक्कीच आपल्याला अंतिम षटकानंतर पाहायला मिळणार आहे. इथे मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा पुन्हा एकदा कुठेतरी गुटना टेक तपासत एक शॉट खेळायचा प्रयत्न होता मात्र कुठेतरी पंचा हात पाहिला होता. एक अवांतर धावसंख्येत भर पडणार आहे. धावसंख्या जवळ पोहोचणार आहे ती 3 धावांवर. अतिशय शांतता पुन्हा वातावरण संध्याकाळी सतत पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा दरार मायरा 11 वर्सेस हर्ष 11 यांच्या मार्फत चालू असणारा सामना नक्कीच पाहायला मिळतो. इथे कुठेतरी फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला युट्यूब सारख्या माध्यमातून सुद्धा आपल्याला फायनलचा तरार पाहायला मिळणार आहे. नक्कीच कुठेतरी निर्णायक अशी मॅच चालू होती 2 संघांमध्ये. पुन्हा एकदा मोठा चेंडू आवत गेलेला चेंडूवर उंच गेलेला अक्षय निवाते खाली येते मात्र चेंडू येतोय सीमारेषेपा येतोय बॅटर षटकार कमोडीचे डीजे झोपला.
दरम्यान येतो ब्रँडेड षटकार पाहायला मिळतो आपल्याला ते म्हणजे ते स्टेज वगैरे उपलब्ध केलेलं आहे, जेवढे सगळं आयोजन नियोजन केलेलं आहे ते आयोजन नियोजन मध्ये तुमची जर इथे सहकार्य अजून असेल तर नक्कीच कुठेतरी या स्पर्धेला अजून शोभा वाढेल. नक्कीच वैयक्तिक कोर्टला पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन तो म्हणजे अमान असणारा बाहेर यायला संघाचा स्ट्राईकला असणारा तो म्हणजे सलामीवर आलेला मात्र अमोल अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की ते चेंडू कशा प्रकारे आघात करतो एका दिमागदार खेळी करतो नक्कीच पाहायला मिळणार. पहिला चेंडू इथे मात्र कुठेतरी असल्यामुळे कुठेतरी मात्र सुरक्षिततेचं सुद्धा बांधता येईल आपल्याला. नक्की झेलची संधी केली होती मात्र कुठेतरी चेंडू पुढे पडला मात्र 2 धावा रोखू शकले. दोन्ही धावसंख्येत पुन्हा एक धावा बनणार आहे. धावसंख्या जवळ पोहोचणार आहे ती 11 धावांवर. नक्कीच एक मोठा फटका आला होता आणि त्या फटक्यावर नक्की धावसंख्या थोडी सरसावली होती. आता पुढे पुन्हा एकदा धावसंख्या जवळ पोहोचते 11 धावांवर. पंचशील क्रिकेट क्लबच्या सर्व सभासदांना विनंती आहे त्यांनी बाउंड्री लाईन कव्हर करायची आहे कारण हा खूप निर्णायक सामना आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती हर्ष 11 या माहिरा 11 या संघाकडून. बघा आपण बघायला गेलं तर या स्पर्धेसाठी आपली जी खेळपट्टी सुद्धा आपण बघायला गेलं तर अतिशय उत्कृष्ट दर्जाची खेळपट्टी बनवून दिली होती. अनेक अडचणी आल्या होत्या खेळपट्टी बनवताना तरी पण त्याने संघर्ष करून ही खेळपट्टी उपलब्ध करून दिली. ते म्हणजे राजेश माडिक आणि आतिश माडिक यांचं सुद्धा आपण या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण हार्दिक स्वागत करतो. तुमचं सुद्धा आभार मानतोय. नक्कीच काय तुमचा सत्कार असेल तर नक्कीच आपण या मॅचच्या नंतर करणार आहोत. तत्पूर्वी सर्व खेळाडूंना इथे नावं पोहोचली पाहिजेत. नक्कीच पुढचा चेंडू अमान यांचा पुन्हा एकदा स्विच मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बसतो. सूर्य गोलंदाजी अमन यांच्या मार्फत आपल्याला पंचांच्या डावामधून वारंवार पाहायला मिळते. इथे मात्र बॅट्समन जपून ठेवण्याचं काम मात्र अमन यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या षटकात करून दाखवलं. मायरा लो वर्सेस चालू आकारा सामना हर्ष यांच्या मार्फत पहिले 2 चेंडू पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर 2 विकेट आले होते. सूर्यचे जेल झाले होते. दुसऱ्या षटकात बघायला गेलं तर अजूनही षटक प्रगती होतं. असताना धावसंख्या बघायला गेलं तर अजूनही 12 धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा देशा प्रकार आणि इथे तेजस मात्र माघारी परततोय. हर्ष संघाला लागलेला हा तिसरा धक्का अतिशय सुरेख अशी गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतो. याकडे चेंडू नक्की सफल केला होतो. धावसंख्या ती 13 कामोटीचे 12 सॉरी 12 थँक्यू. दरम्यान नवीन फलंदाज मैदान घेतो तो म्हणजे अक्षय असणार आहे. अक्षय मात्र आता स्ट्राईक एंडला येणार आहे कारण मागच्या याच्यामध्ये तेजस यांचा सुरेख असा क्लीन बॉलच्या स्वरूपात विकेट घेतली तो म्हणजे अमान. नक्कीच सुरेख असं षटक हाताळतो आपल्या संघासाठी सेमीफायनलची आणि महत्वाचं सामन्यासाठी कारण एकच टप्पा दूर राहिला आहे फायनलच्या संघामध्ये जाण्यासाठी. तो म्हणजे हा मात्र आवाज सुरेख गोलंदाजी करतो. आकाशने नक्कीच सुंदर गोलंदाजी केली होती. 2 विकेट घ्यायला यशस्वी झाला होता. ते पण सलामीवर म्हणजे जो डावखुरा आणि उजवा दोन्ही प्रकारची फलंदाजी करणारा तोच मात्र पहिल्याच चेंडूवरती जयपाद देऊन माघारी परतला होता. आता नवीन फलंदाज मैदानात येतो म्हणजे अक्षय त्याच्यासाठी पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना दिसणार आहे. तो म्हणजे अमान असणार आहे. 15 ते 20 फलंदाज घेतो. पंचाला क्रॉस चेंडू करतोय. पहिला चेंडू येतोय. अमोल फायर होतोय. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. येतोय पुन्हा एकदा दंडगोल षटकार कमावटीचे. थँक्यू. अतिशय चाललेलं हे सुरेख सामने नक्कीच आपल्याला या स्पर्धेमध्ये जे आयोजक असतील नियोजक असतील तसेच पंचशील क्रिकेटचे सर्व सभासद आणि मंडळी नक्कीच वरिष्ठ मंडळी नक्कीच पदाधिकारी सर्व सभासद यांचं नक्कीच मी इथं कौतुक करतो की तुम्ही जातीने इथे उपस्थित राहून तटस्थ उभा राहून ही स्पर्धा पार पाडायची आहे आणि अजूनही आपला सामना संपलेला नाही. ही स्पर्धा संपलेली नाही कारण अंतिम टप्प्यात सुद्धा तुमची साथ तितकीच महत्वाची असणार आहे कारण तुम्ही जे केलं या स्पर्धेसाठी जे सहयोग केलेला आहे ते नक्कीच फायनलमध्ये सर्व इथे उपस्थित मान्यवरांचे इथे सुद्धा तुमचं आपण योग्य तो सत्कार करून ही स्पर्धा पार पाडणार आहोत. आणि या स्पर्धेला अजूनही आपल्या सहकार्याची गरज आहे कारण अंतिम सामना अजून संपलेला नाहीये. सेमीफायनलचा सामना चालू आहे. इथे मात्र तो उपस्थित राहिला तरी तुमचं सुद्धा मी कमिटीतर्फे हार्दिक आभार मानतो. इथे मात्र पुन्हा एकदा वरती कोणता पहिला संघातर्फे दुसरं तिसरं षटक घेऊन तो ओंकार असणार आहे. इथे कुठेतरी नक्की सफल झाला होता 5 आत मारला तर इथे कुठेतरी आव्हान धावसंख्येत भर पडणारी धावसंख्या जवळ पोहोचते ती 20 धावांवर ओंकार
गोलंदाजी ट्रॅकवर आपल्या ओंकार गोलंदाजी करताना वारंवार सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. डावखोरा गोलंदाज असणार आहे बाहेर आल्यावर संघाचा हा ओंकार नक्कीच हार शिलवतोय. दोन्ही फलंदाज बघायला गेलात तर स्ट्राईकला असणार आहे अजूनही अक्षय असणार आहे. ऑन स्ट्राईकला पाहायला जातोय तो आपण मयूर असणार आहे. सुरत चालेला सामना नक्कीच पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा पंथाच्या डावी बाजूने ओंकार गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा या प्रकारचे चेंडू पुन्हा एकदा यष्टीचं काम करा पाहताना मिळतं. एक धाव चौकशी बाईकच्या स्वरूपात एक धाव फलक घालणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 21 धाव व तिसरं षटक प्रगतीपथावर असताना ओंकार यांच्या हातात चेंडू असताना गोलंदाजी मार्कवर सुद्धा ओंकार दिसतो. पंथाच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना 21 धाव डाव पंचावर दिसतोय. आता मात्र स्ट्राईकला गेला तो म्हणजे असणार आहे अमोल असणार आहे. सॉरी अमोल सलामीवर आलेला हा अमोल अजूनही आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. सुरेख अशी फलंदाजी नक्कीच तो शेवटच्या षटकावर पुन्हा एकदा कुठेतरी चपर करण्याचा प्रयत्न बसतोय. मात्र गावच्या सोबत एक धाव नक्कीच कंप्लीट केलेला आहे. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. दोन्ही धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडणार. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 23 धावांवर. नक्कीच अमोलची भूमिका खूप मोठी असणार आहे कारण सलामीवर आलाय पहिलाच सागर नावाचा वादळ मात्र माघारी परतलं होतं त्या पहिल्या चेंडूवर. इथे मात्र ओंकार तिसरं षटक हातात त्याला पंधाच्या डावी बाजूने पुन्हा एकदा चेंडू फेकणार आहे. पुन्हा एकदा उपयोग केलेला चेंडू आलेला आहे. नक्कीच येतोय ब्रँडन षटकार अमोल यांच्या फलंदाजी मार्कवर. अमोल विजय मारायचं तिकडे. थँक्यू डीजे अतिशय सुंदर चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतो. अमोल यांच्या बॅट मधून वारंवार ब्रँडेड फटके पाहायला मिळतात. प्रेक्षकांना सुद्धा आनंद लुटता येतो. अशा प्रकारची फलंदाजी झालेली पाहिजे आणि गोलंदाजी सुद्धा सुरेख झाली पाहिजे. एका बाजूला बॅट्समन एका बाजूला गोलंदाज ओंकार यांच्यामध्ये चालेल हे समीकरण. एक तरी तो एक मेरी अभी तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असं चाललेला हा सामना नक्कीच कुठेतरी इथे मला वाटतंय पोलीस पाटील यांचे सुद्धा आगमन होतं. तसेच आरू सावंत असतील यांचं सुद्धा मी इथे हार्दिक स्वागत करतो. नक्कीच तुम्ही स्टेजवरती यायचंय. नव्या पुढचा चेंडू आणणार नक्कीच पुन्हा एकदा कुठेतरी फटका खेळायचा प्रयत्न बसतो. इथे मध्ये निर्धाव चेंडूची वारंवार सांगता होते. एक मोठा फटका येतो पुढचे चेंडू निर्धाव जातात. कुठेतरी चेंडू फलंदाजीच्या मार्फत असेल एक गोलंदाजी खात्यात जातोय. एक तरी एक मिनिट चाललेला हा सामना पुन्हा एकदा पंथाच्या बाजूने क्रॉस करून चेंडू खेळतो. इथे मात्र सुरेख चेंडू नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय सुरेख गोलंदाजी ओंकारांच्या मार्फत पाहायला मिळते. जवळजवळ एक षटकार आला होता. त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव सुद्धा पाहायला मिळाले आपल्याला ओंकारांच्या गोलंदाजी मार्कमध्ये. इथे मात्र अमोलला नक्कीच चकलून ठेवलं होतं. एक हात खोलायचा मौका होता त्याच्यावर नक्कीच षटकार आला होता. मात्र पुढच्या 2 चेंडूवर ओंकारच्या खात्यात जाऊन 2 निर्धाव चेंडू टाकणं यशस्वी झाला होता. इथे मात्र खूप सफल करतो. रिव्हर्सचा अटॅम्प करतो. इथे मात्र कुठेतरी प्रयत्न बसतोय. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट टप्प्यात चांगलेला चेंडू बॅट्समन दूर ठेवला. मात्र एक धाव रोखू शकलो नाही. बाईकच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळणार आहे. 3 षटकाचे संख्येला तर धाव संख्या जवळ पोहोचते ती हर्ष शिलेवर संघाची 30 धावांवर. नक्कीच पहिल्याच षटकामध्ये आपण बघायला गेलो तर 2 चेंडूवर नक्कीच संघ बॅटफुटवर गेला होता. मात्र एवढा क्रिकेटचा बॅट्समन हे घेऊन आलेत की नक्कीच कुठेतरी प्रत्येक बॅट्समन येतो प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकण्याचा प्रयत्न करतोय. मी का साताऱ्याचा एवढ्या लांबून आलो हे नक्की दाखवायचा प्रयत्न करतो तो प्रत्येक खेळाडू करतो. नक्कीच आपली संघ नक्कीच आता 4थ्या षटकामध्ये कोण गोलंदाजी ट्रॅकवर येणार आहे याचा सुद्धा विचार विनोद आता मात्र ग्राउंडवर पाहायला मिळतो. व्यक्ती कोट्यातलं 4थं आणि सॉरी दुसरं षटक आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन होतं. पुन्हा एकदा आकाश सकपाळ त्यांनी पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठ्या खेळाडूंना बाद करून माघारी परतवलं होतं. तोच मात्र आकाश सकपाळ पुन्हा एकदा 4थ्या नंबरच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र संघाकडून. तर लवकर सामना चालू करायचा. पुन्हा एकदा ट्रॅकला आपण पाहतोय तो अमोल असणार आहे. अमोल शेळके मॅन फ्रॉम सातारा. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 30 रन्स. दरम्यान 4थं आणि अंतिम षटक पहिल्या इनिंग मधला सेमीफायनल ठराव आपल्याला पाहायला मिळते. पक्षी क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला या क्रीजवरती नक्कीच आकाशची गोलंदाजी मार्ग पंचांच्या बाजूने क्रॉस करून चेंडू फेकणार आहे. अमोलसाठी पहिला चेंडू खेळायचा होता मात्र कुठेतरी फटका फसतोय आणि बाईच्या स्वरूपात नक्कीच एक धाव मिळणार आहे. इथे मात्र कुठेतरी यष्टीरक्षक सुद्धा चुकतोय. चेंडू गचा क्षेत्ररक्षणा मार्फत आपल्याला एक धाव बाईच्या स्वरूपात मिळणार आहे. कॅमेरा कुठे चालू आहे? काय गळ्यात ठेवलाय
पुढे दुसरा चेंडू असणार आहे. इथे मात्र पंचांच्या बाजूने क्रॉस करून चेंडू फेकण्याचा प्रयत्न असणार आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्याच पद्धतीने टाकला होता. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो की तो तेवढं पुढचं फोटो पुन्हा एकदा काढतो 25 रुपये एक धाव अतिशय सेमीफायनलच्या राऊंडमध्ये अतिशय उत्कृष्ट आकाश पवारच्या मार्फत पाहायला मिळतो. प्रभावित करणारी गोलंदाजी बॅट्समॅनला सुद्धा जखडून ठेवलं. या गोलंदाजाने पहिल्या सामन्यापासून मागतो त्या पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपल्याला बॅट्समॅनला जखडून ठेवण्याचा प्रयत्न होता. तो अजूनपर्यंत या गोलंदाजाकडे नक्की दिमागदार खेळी पाहायला मिळते. नक्कीच 15 शपल करतो. इथे मात्र चेंडू जातो आणि नक्की चेंडू अशा पद्धतीने गेला होता की वाटत होतं की नक्की षटकाराच्या बाहेर जाईल. मात्र चेंडू मध्येच राहिला. 9 मॅच फ्लॅट मध्ये चेंडू जाऊन पडला. टोटल 2 धाव मिळणार. दोन्ही धाव संख्या आणि इथे मात्र येतोय हवाई फायर येतो. चेंडू जातो सीमा रस्ते पार येतोय गणगण षटकार. 4 धाव संख्येत भर कामा डीजे भाषण चालू झालेले चांगले वाटतं. पंचशील क्रिकेट क्लबच्या सभासदांनी आकाश यांचा पुन्हा एकदा स्ट्राईकला अमोल असताना फुलटा चेंडू भिरका गेला. सतोषे खाली होते. अक्षय असताना विकेट होते. त्या कुठेतरी आउटफील्ड करा आणि येतो पुन्हा एकदा कंटिन्यूस गणगणी चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 44 धावांवर. पोलीस निरीक्षक वांडे साहेब यांचं स्वागत करून घ्यायचंय. धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात तर स्टेजवर विराजमान व्हायचंय. तसेच चिंचाळी गावचे सुपुत्र आणि तसेच त्यांची मिसेस पोलीस पटेल म्हणून काम पाहताना ते म्हणजे आपले सावंत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करून घ्यायचं. मी विनंती करतो विश्वास साहेबांना की त्यांचं सुद्धा स्वागत करून घ्यायचंय. त्यानंतर आपण पाहतोय भव्य दिव्य ओलंपिक स्पर्धा 25 पालघर आयोजित. प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय पारितोषिक 15,000 आणि अनेक अशी बक्षीस आपल्याला लाभलेले आहेत. तसेच आपण आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी टेस्ट चॅम्पियनशिपची ही ट्रॉफी आपण इथे वारंवार पाहतोय. दरवर्षी बघायला गेला जसे जसे 15 ते 20 पालकांना घेतो. पहिला चेंडू फेकताना पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू टाळून काढलेला आहे. नक्की धाव बॉल घालणारा पहिला चेंडू धाव बॉल सुद्धा घोलतो. इथे मात्र 1 धावेने नक्की 46 धावाचा पाठलाग करताना अमय यांनी पहिल्या चेंडूवर 1 रन घेऊन आपल्या मायनाईला संघाचा धाव बॉल खोललेला आहे. स्ट्राईकला आता मात्र येतोय तो पालघरचा बाहुबली म्हणजे अक्षय निवासे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षयसाठी शपल करून माझा प्रयत्न बसतोय. मात्र बायच्या स्वरूपात धावा रोखू शकत नाही. तिथे मात्र दुसरे धावेचा प्रयत्न तो सुद्धा कम्प्लीट होतोय. सक्सेसफुल होतोय. दोन्ही धाव संख्येत भर पडणार आहे. धाव संख्या जाऊन पोहोचणार आहे 3 धावांवर. नक्कीच अजूनपर्यंत बघायला गेला तर आजचे सत्र अक्षय निवासेला अजून फलंदाजीमध्ये सूर गवसलेला नाहीये. अजून कुठले मोठे फटके अजून अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळाले नाहीये. ज्याने DPL सारखी मोठी स्पर्धामध्ये 2 रनांचा डोंगर उभा करून बेस्ट फलंदाज फायनलिस्ट होऊन प्राप्त केला होता तो अक्षय निवासे. इथे मात्र पुन्हा एकदा आजचा दिवस मात्र त्याच्यासाठी खूप निराशजनक ठरलेला. इथे मात्र अक्षय पुन्हा एकदा बाद होतोय आणि माघारी परततोय. कुठेतरी आजच्या सत्रामध्ये अक्षय कुठेतरी आपल्या फलंदाजीवर नाराज आहे. कारण प्रत्येक मॅच मध्ये बघायला गेला तर पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्येच तो बाद होऊन माघारी परततोय. इथे मात्र अक्षय निवासे सारखा मोठा धक्का लागतोय तो हर्ष गिलवन संघाचे गोलंदाज मयूर यांच्या मार्फत सूर्य कसं जे सुद्धा पाहायला मिळालं. वलत संघ जो फायनलिस्ट संघ तो सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. त्यामुळे नवीन फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला तो म्हणजे आकाश सकपाळ येतोय. तसेच वलत संघाचे उसामा इथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच कमी वयात नाव लौकिक मोठा गेलाय तो मात्र उसामा इथे उपस्थित आहेत. नक्कीच कमी असेल तो वलत संघामध्ये सरफराज भाई यांची कमी असेल. नक्कीच आत्मा सुद्धा मोठा खेळाडू मात्र कुठेतरी त्याला दुखापतीमुळे ग्राउंड पासून दूर राहावं लागणार आहे. संघाचं नाव काय?
आकाश हा? दरम्यान strike ला जो कुठले? गलत असणार आहे तो म्हणजे आकाश एक हा हिटर मानला जातो. त्यांचा नक्कीच वैयक्तिक कोट्यामध्ये शिवतरचे. मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न तो करणार आहे. कारण वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक हातात आणि हर्ष चिरवळ संघाकडून पाहायला मिळतो. मयूर डावकुरा गोलंदाज नक्कीच पंचाच्या डाव बाजूला गोलंदाजी करताना 15 ते 20 मार्कांना पंचाला ग्राफचा झेंडा जिंकणार आहे. इथं मात्र पुन्हा एकदम नक्की स्विंग चेंडू पाहायला मिळतो. कुठेतरी आकाशला सुद्धा झगडून ठेवलेलं कोणती धाव येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथे कुठेतरी शबासकीची ताप आपल्याला पाहायला मिळते. सागर यांच्या मार्फत पण गोलंदाज मयूर यांच्या मार्फत. त्यामुळे पुढचा चेंडूचा खेळ अजूनही 3 षटक घेणं बाकी आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या व्हायला गेला तर आपण धाव फलकावर फक्त 3 धावा झालेल्या आहेत. 46 धावांचा पाठलाग करताना पहिले षटक प्रगती होत असताना मयूर यांचं सुंदर षटक प्रभावित करणारं षटक नक्कीच बॅट्समनच पकडून ठेवलेलं. अजूनपर्यंत पुन्हा एकदा पंचाला क्रॉस करून चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा आपला चेंडू सुद्धा हाताळून काढलेला ग्राउंडच्या स्वरूपात एक धाव नक्कीच कंप्लीट करतोय. जिल्हा धावाचा प्रयत्न सक्सेसफुल होता आणि ते फक्त सुरेश येतं लक्षात तिथे 2 धावा यायच्या होत्या. तिथे फक्त एकच धाव पुढे सरसावणार धावसंख्या जवळ होती 4 धावा अतिशय सुरेख सन्मानजनक असा शॉट पाहायला मिळाला. मात्र एकच धाव सामना मारायला लागला. तोच अमय मात्र मागच्या षटकामध्ये मागच्या मॅच मध्ये पाहायला गेला तर मोठे प्रहार करत होता. तोच आपण अमय मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला येताना दिसतोय. इथे मात्र पुन्हा एकदा साईड शिस्काचा गोलंदाज मयूर असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमयसाठी बघूया शबल करून माझा प्रयत्न. इथं मात्र कुठेतरी पंचांकडे अपील येते. बघूया पंच कोणता निर्णय देता. इथं मात्र कुठेतरी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होती ती मात्र आणि इथे मात्र षटक संपतं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 धावांवर. नक्की सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळेल मयूर यांच्या मार्फत. नक्की अक्षय होते सरकार दापोलीचा बाहुबली नक्कीच ओळखला जाणारा हा प्लेअर त्यांनी पहिल्या षटकामध्ये बाद करून अक्षयला स्वतःच माघारी परतलं होतं. नक्कीच कुठेतरी अक्षय सुद्धा नाराज झाला. मात्र आकाश सपकाळ सुद्धा आले. त्यांनी सुद्धा कुठेतरी जखडून ठेवण्याचा प्रयत्न होता. तो सुद्धा पहिल्या षटकात पाहायला मिळाला. 46 धावांचा पाठलाग करताना बघायला गेला तर फक्त पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च करून 1 गडी नक्कीच गारद केला होता तो बाहेर राहिला संघाचा. एका बाजूला दापोलीचा संघ नक्कीच एका बाजूला असणार आहे तो साताराचा संघ. नक्कीच हर्ष 11 मध्ये श्रीकांत रावडे यांनी प्राचारण केलेला हा संघ नक्कीच पाहायला मिळतो. वारंवार हे खेळाडू आपल्याला आपल्या पंचकृषीत खेळताना दिसतात. नक्कीच वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक संघातर्फे दुसरं षटक घेऊन होतो. हा सुद्धा असणार आहे तो मयूर. नक्की आक्रमक खेळाडू फलंदाजी ऑलराऊंडर भूमिका आपल्या संघामध्ये हा प्रभावित करणारा खेळाडू मयूर मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढच्या षटकाकडे वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघाचं दुसरं षटक चालू होतं. दरम्यान पहिला चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र कुठेतरी चेंडू टीप पद्धतीने खाली बसणार. नक्कीच 1 धावचं रोखू शिकलेलं आहे. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळणार आहे आणि 1 धाव फलक पुढे सरसावणार. धावसंख्या जाऊन पोहोचणारे 5 धावांवर नक्कीच गावठुका स्पर्धेमध्ये आपण बघायला गेला तर नक्कीच वलवता संघ हा नक्कीच संघर्ष करून पुढे पोहोचला होता आणि अंतिम सामन्यापर्यंत त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्या वलवता संघाचं इथं आगमन झालेलं आहे. तुम्ही टायमात आला त्याच्याबद्दल तुमचं मी नक्कीच कमिटीतर्फे हार्दिक स्वागत करतो. तसेच कर्णधारांना सुद्धा विनंती करतो की स्टेजवर यायचं आहे. तसे उपस्थितीत भांडेसाहेबांचं सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो की तुम्ही या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहण्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर पुन्हा एकदा सामने घडवल्या. पुन्हा एकदा कुठेतरी साईड चेंज करताना बहुत दिसतोय कारण लेफ्ट हँड बॅट्समन अमय मात्र मैदान घेताना क्रीजच्या स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच मारायला सगळ्याचा अमय नक्कीच मोठी मदार घेऊन उतरलेला हा नक्कीच सामना पुन्हा एकदा शबल करून माझा प्रयत्न. चेंडू कुठेतरी अवंतर दिशेने जाताना दिसला. नक्कीच पंच हात पहिला होता तर इथे मात्र वाईटची सांगता होते. अवंतर धावसंख्या धाव फलक करणारा धावसंख्या जाऊन पोहोचणारी 6 धावांवर. 1 गडच्या बरोबरला 6 धावसंख्या धाव फलकात दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर असताना मयूर यांचा अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करत होता. इथे मात्र कुठेतरी दिशा भटकते. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते. आपल्याला जवळजवळ 10,000 प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या मॅचसाठी पाहायला मिळते. मला वाटते तबेला सुद्धा फुल पॅक झालेला दिसतोय. आपल्याला हुटला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळते. इथं मात्र हुटला एक तमाशा पाहायला मिळणार होता. मात्र कुठेतरी अनुभवाचा फायदा घेऊन मयूर यांनी याप्रमाणे चेंडू फेकला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. आपल्याला यष्टीरक्षीच्या मार्फत सागर सुद्धा चांगली इन्स्ट्रक्शन करताना दिसतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूला गोलंदाजी करताना मयूर वारंवार निर्धाव चेंडू टाकताना दिसतोय. आपल्याला चेंडू समजत नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू उपयोग केलेला आहे का नक्कीच सतर्कच्या खाली येतो का चेंडू सीमारेषे पार जातो. नक्कीच सतर्कच्या खाली आला. इथे मात्र आम्हाला बाद केलं यशस्वी होतोय. तो मात्र मयूर नक्कीच बोटवरती करतोय बोलाचा कमाल. सेवा संघ ठाणा क्रमांक 61 चे सर्व सभासद तसेच माता रमाई मंडळ या मंडळाच्या झाला आणि आता मात्र आम्हाला मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो आपल्याला. इथे मात्र पहिला चेंडू वेगळा झाला. चेंडू षटकाच्या दिशेने जातोय आणि इथे सॉरी पुन्हा एकदा विकेटचा पतन होतोय. कमाल
चिंकूचा षटकार पाहायला मिळतो तो मायरा इलेव्हन संघाकडून. थँक्यू. नक्कीच आम्हाला आला आणि त्यांनी दाखवून दिलं की मी हा हिटर बॅट्समन आणि पहिल्या चेंडूमध्ये बघायला गेला तर मोठा प्रहार आला होता आणि चेंडू सरळ गेला सीमारेषे पार. नक्कीच बरं क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. नकाऊचा पाठलाग करताना मयूर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला वारंवार पाहायला मिळतो. चेंडू चेंडू जातो सीमारेषे पार. येतो अंतर षटकार कमाल दिसे. थँक्यू डीजे अतिशय सुरेख फलंदाजी करताना आपल्याला आम्हाला फलंदाजी मार्कवर दिसतोय. सलग 2 चेंडू 2 षटकार आले. संघाला कमबॅक करणारी खेळी मात्र आम्हाच्या फलंदाजीमधून पाहायला मिळते. धाव संख्या जवळ पोहोचले ते 18 धावांवर. दुसरं षटक मयूरचं कुठेतरी मागाट ठरतंय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा उचलून मारचा प्रयत्न होता. कुठेतरी मला वाटतं स्लोवर डिलिव्हरी रनआउटची संधी सुद्धा उपलब्ध होती. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. नक्कीच कौतुक करावं लागेल. हे क्षेत्ररक्षणाचं कार्य चेंडू दूर होता आणि ते एक धाव्याने नक्कीच धावफलक करणारा षटक सुद्धा समजा 2 ओव्हरच्या सामन्यानंतर बघायला गेला तर धावसंख्या जाऊन बसली 19 धावांवर. 19 धावसंख्येने बघायला गेला तर नक्कीच कुठेतरी आपल्या सामन्याचं मायरेला संघाकडून नक्कीच कमबॅक करणारी खेळी करताना आम्हाला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूर 2 षटकार खेचले होते. त्याच्यामुळे संघ आज कुठेतरी आपल्याला या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच कुठेतरी बाहेर गेला होता तर पहिलं 3 चेंडूचा खेळ बघितला तर नक्कीच कुठेतरी बॅकफुटवर असणारा संघाला फ्रंटफुटवर आणण्याचं काम नक्कीच ती विकेट गेली. त्याच्यानंतर आमान आला आणि त्यांनी फ्रंटफुटवर आणून ठेवलं कारण 2 ओव्हरच्या संबंधित धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावांवर. जिंकण्यासाठी अजून बघायला गेला तर 46 धावांचा पाठलाग करतात. धाव फलकावर 19 धावा जमा झालेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येताना पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा तोच मयूर ज्यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि अक्षय निवतेसारखा मोठा फलंदाज घालत केला होता. पुन्हा एकदा आम्हाला असणाऱ्या ट्रॅकला पहिलाच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. 15 ते 20 फलंदाज रन घेऊन 55 क्रॉस करतोय. इथे मात्र कुठेतरी 1.5 चेंडूची घोषणा सुद्धा होणार आहे. नक्कीच सेमीफायनलचा थरार नक्कीच कुठेतरी आवाज पोहोचतोय. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाटायला लागली. पण धावसंख्या 19 धावांवर असणाऱ्या पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. इथे कुठेतरी पंच अवांतर चेंडूची घोषणा करताय. वाटच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळणार आहे. 1ने धाव फलक करणार. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवर. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 26 धावांची गरज असताना आम्हाला मात्र नवीन फलंदाज मैदानात ज्याने 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार केले होते आणि सक्सेसफुल झाले होते. आणि ऑफ स्ट्राईकला बघायला गेला तर अजून घंटा शिर्के सुद्धा येणं बाकी आहे. नक्कीच मोठं समीकरण आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मात्र याच चेंडू न सबल चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. वारंवार मयूर जो वैयक्तिक षटकात चेंडू टाकतो. पहिल्या षटकात सुद्धा 4 धावा करतो. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू नक्कीच आव्हान गेला होता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसतोय. लाईनमॅन सगळे लाईनवर नक्कीच चप्पल करून घेण्याचा प्रयत्न बॅट्समनचा पुन्हा एकदा विरोधायचा होता. पुन्हा एकदा बॅट्समनला जवळून ठेवतोय. पुन्हा एकदा नसबल चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करताना दिसतोय. तो हाच मयूर नक्कीच कुठेतरी आपल्या संघाला मोठा कमबॅक करून देतोय. कारण बघायला गेला तर दुसरा मयूरचं षटक बघायला गेला होता तर मोठं ठरलं होतं. 19 धावा झाल्या होत्या. मात्र या मयूरने नक्कीच पुन्हा एकदा कुठेतरी समोरच्या संघाला जगडून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते ती मयूर आपल्या संघाकरता. पाहूया पिऊळ चेंडू मयूर करता. ते मात्र नक्कीच पुढचा चेंडू होता. या चेंडू सीमारेषे पार गेला पाहिजे होता तेव्हाच तुम्ही संघासाठी कमबॅक केला असतं. मात्र कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग फलंदाज आणि गोलंदाज बॅट आणि बॉल मध्ये पाहायला मिळाली. नक्कीच कुठेतरी षटकाराची दिसणे चेंडू बिरकायचा होता. इथे मात्र पंचांचा निर्णय अजूनही बाकी आहे. कुठेतरी अपील केली जाते पंचांकडून. ते बघायला गेलं तर आकाश सकपाळ मोठा फटका येऊ शकतो. मोठा प्रहार होऊ शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू बघायला मिळतं. नक्कीच बॅटअप चेंडू टाकण्याचा प्रयत्न बॅट्समनला नक्कीच लालच येतो. मात्र चेंडू बाहेर दिशेने वळून नक्कीच निर्धार चेंडूची पुन्हा युट्यूबला टाकणार व्हिडिओ पण होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच सक्सेसफुल होत नाहीये. आकाश सकपाळ सुद्धा कुठेतरी मला वाटतं त्याच्यामध्ये आला असेल कारण त्याचे धावचा पाठलाग करायचा. सेमीफायनलचा मोठा सामना एकच पायरी पुढे जायचं आपल्याला सामन्यामध्ये अंतिम सामन्यात प्रवेश करायचा असेल तर हा सामना तुम्हाला जिंकणे गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा महिलाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाणार आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक टाईला पुन्हा एकदा विकेटचा पत्र आकाश सकपाळ सुद्धा बाद होतो. कमोन डीजे
विकेट हाय तो जीव की प्राण, हाय तो जीव की प्राण. नेमका पाठचा पाय पडला नसता तर कॅच यार मग. महिला उत्कृष्टाची बरोबर पाहायला भेटते ती. हॅलो, तेव्हा आपण त्याची आपण नक्कीच वाट बघत होतो, ज्या वेळेची वाट बघत होतो, जो नक्कीच फिनिशर म्हणून ओळखला जातो तो म्हणजे बंड्या शिर्के. आत्ता मात्र तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र मैदानात घेताना दिसतो, ज्याने अनेक सामने समोरच्या संघाच्या तोंडातून नक्कीच काढून आपल्या स्वतःच्या खिशात टाकले होते. तो मात्र हा बंड्या शिर्के इथे मात्र स्ट्राईकला येणार आहे. नक्कीच हे समीकरण बघण्यासारखं असणार आहे. एक मोठा गोलंदाज ज्याने अनेक निर्णायक सामने जिंकून आपल्या संघाला विजय केला होता, तो मात्र बंड्या शिर्के स्ट्राईकला पुन्हा एकदा येतो. धावसंख्या स्थिर असणार आहे. धावसंख्या पुन्हा एकदा पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कुठेतरी पुन्हा एकदा बॅट फनकवतोय, मात्र कुठेतरी निर्धाव चेंडूची सांगता होते आणि षटक सुद्धा संपतं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघायला गेलात तर धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 21. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. असे अनेक सामने आपण बघायला गेला तर बंड्या शिर्केने एकतर्फे जिंकले होते 6 चेंडूवर. अनेक 26, 27, 28 धाव संख्या सुद्धा त्यांनी जोडली होती. मात्र इथे मात्र त्याला नॉन स्ट्राईकला बघायला मिळणार आहे. मात्र स्ट्राईकला तो आव्हान असणार आहे, ज्याने या संघाला फ्रंट फुटवर आणलं होतं. इथे मात्र कुठेतरी या गोलंदाजीची भूमिका मोठा चेंडू पोहोचवायचा प्रयत्न नक्कीच फलंदाज करणार आहे, कारण चेंडू सीमारेषे पार गेला नाही तर नक्कीच हार मानली जाणार आहे. कारण सेमीफायनलचा राऊंड झाले हर्ष 11 वर्सेस मायरा 11. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतो तो 15 ते 20 फॉलोचा रनअप घेऊन पंचांच्या उजवी बाजूला गोलंदाजी करताना अमन यांच्यासाठी पाहायला मिळणार आहे. तो म्हणजेच हर्ष 11 शिवतर संघाचा प्रसाद. सरपंचाला क्रॉस करतो, चेंडू फेकतोय, नक्की स्ट्राईकला अमन आहे. पहिला चेंडू कटावून काढलेला आहे, नक्की स्ट्रेट जायच्या स्वरूपात. इथे मात्र पहिला चेंडू राहिलेला पहिला धक्का पाहायला मिळतो आपल्याला अमनच्या स्वरूपात. नक्कीच कोणीतरी फ्रंट फुटवर येतो आणि इथे मात्र अमन बाजूतोय कमांडीची. बाजूने गोलंदाजी करताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल ज्याने पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेतली, तो म्हणजे प्रसाद असणारा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा श्रेयसाठी इथे मात्र नक्की डीप करणारा चेंडू पुन्हा एकदा वारंवार पाहायला मिळतो. इथे मात्र 22 स्वरूपात एक धावली धावफलक करणार. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावांवर. दरम्यान देखील 2 चेंडूचा खेळ संपला. चौथा चेंडू प्रगतीपथावर प्रसाद यांच्या जिंकण्यासाठी अजून 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. इथे मात्र यॉर्करचा चेंडू अतिशय वेगक चेंडू पाहायला मिळाला आणि प्रॉपर यॉर्कर सुद्धा पाहायला मिळाला आणि इथे मात्र क्लीन बोल्ड स्वरूपात बंड्या शिर्केसाठी मोठा खेळाडू ज्याच्या अंगात ताकद होती की 4 चेंडूवर 4 षटकार टाकायची, मात्र तो सुद्धा माघारी परततोय. चला पाहतो म्हणजे अतिशय सुंदर चाललेला हा सामना नक्की अंतिम टप्प्यात आलेला सेमीफायनल करार बघायला गेला तर इथे कुठेतरी व्हायरल संघाला कुठेतरी नक्कीच हार पत्करावी लागणार आहे. नक्कीच त्यांचा आव्हान संपुष्टात येणार आहे. नक्कीच एक स्पर्धा हारली म्हणून आपण आयुष्यात हारत नाही. नक्कीच अजून अनेक स्पर्धा आपल्याला अजून खेळायला मिळणार आहेत. नक्कीच कुठेतरी नाराज व्हायचं नाही. तुम्ही इथे आलात फक्त सुद्धा मी हार्दिक आभार मानणार आहे. नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाजाला चेंडू समजत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतं. रनआउटची संधी बघूया आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होणार आहे तो हा नवीन फलंदाज. इथे मात्र स्ट्राईकला जातो तो मला वाटतं शेवटचा चेंडू वाचणार आहे तो म्हणजे प्रसाद यांचा अतिशय सुंदर असं षटक टाकलं प्रसाद यांनी. नक्की विकेट नाही मिळत आहे, कुठेतरी थांबवून ठेवलेलं कारण शेवटचा चेंडू आता स्ट्राईकला श्रेय असणार. इथे मात्र फिरकावलेला चेंडू ग्राउंडच्या स्वरूपात पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि इथे मात्र दुसरा फायनल संघ आपल्याला मिळतो तो म्हणजे असणार हर्ष 11 शिवतरच्या संघामध्ये बाबू नलावडे म्हणजे श्रीकांत नलावडेचा संघ. नक्की संघ मला कुठेतरी कमेंट्री बॉक्सच्या दिशेने येताना दिसणार. नक्कीच या खेळाडूचं कौतुक वारंवार केलं जात आहे. नक्कीच कुठेतरी हात फलकवत आहेत आणि आपण फायनल मध्ये पोहोचलो याचं